क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शेतकऱ्यांचा स्वतंत्र सातबारा झालाच पाहिजे। जमिनीच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र सातबारा झालाच पाहिजे। प्रत्येकाला कसं असलेली जमीन मिळालीच पाहिजे। आपण नावे पात्र झालेच पाहिजे। पेठ किसान सभेच्या पायी लाँग मार्चला करंजाडी येथून सुरुवात। इंद्रजित गावित यांच्या नेतृत्वात लाँग मार्च नाशकात धडकणार। शेतकरी, कष्टकरी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचे आता पायी लाँग मार्चमध्ये रूपांतर झाले। शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल न घेतल्याने हा लाँग मार्च मुंबई येथील विधान भवनाच्या दिशेने निघालाय। आज दिनांक 23 जानेवारी रोजी पेठ तालुक्यातील करंजाडी येथून या पायी लाँग मार्चची सुरुवात झाली। करंजाडी येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी आंदोलकांनी माजी आमदार जे.पी. गावित यांचे सुपुत्र इंद्रजित गावित यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्चला प्रारंभ केला। हा लाँग मार्च उद्या नाशिक शहरात धडकणार आहे। या लाँग मार्चमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात हा मोर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठाम भूमिका घेण्यात आली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, पेठ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।